अखेर मराठ्यांचा विजय झालाय। मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळलाय। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालंय। काय झालं विधानसभेत? मराठ्यांना काय मिळालं, काय नाकारण्यात आलं? सोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षणासंदर्भातली तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं। पहिला प्रश्न, मराठा समाजाला आरक्षण मिळालंय का? हो, मराठा समाजाच्या लढ्याला यश आलेलं आहे। जरांगे पाटलांची मागणी सरकारनं मान्य केली आहे। विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। नेमकं किती टक्के आरक्षण मराठ्यांना मिळालं आहे? मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय आजच्या विधिमंडळाच्या या अधिवेशनात घेण्यात आलाय। माता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कारण जरांगे पाटील पहिल्यापासूनच ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करतायत। तर नाही, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाहीये। ओबीसीला धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय सरकारनं घेतलाय। मराठ्यांना मागास प्रवर्गातील नाही तर एससी-बीसी या स्वतंत्र संवर्गातील आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यावर ठाम होतं, त्याच प्रकारे ओबीसींना धक्का लावणार नाही असंही वारंवार सरकारकडून आश्वासित करण्यात येत होतं। सरकारने हा शब्दही पाळल्याचं यातून दिसतंय। ओबीसीच्या आरक्षणावर कोणताही फरक पडणार नाही याची दक्षता सरकारनं घेतली आहे। मग कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये हे आरक्षण दिलं जाणार आहे? तर शिक्षण आणि नोकरी या 2 क्षेत्रांमध्ये मराठ्यांना आरक्षणाची सुविधा मिळणार आहे। शिक्षणाबद्दल सांगायचं तर राज्यातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण लागू होईल। आणि नोकरीत सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा परिषद, विद्यापीठ आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू होईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये सुद्धा आरक्षणाचा लाभ मराठ्यांना मिळणार आहे। मग राजकीय आरक्षणाचं काय? मराठ्यांना राजकीय आरक्षण नाकारण्यात आलंय। कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण मराठ्यांना देण्यात आलेलं नाहीये। का? कारण राज्यातील मराठ्यांच्या संख्याबळानुसार या समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व आहे आणि त्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे। मग या आरक्षणाने राज्यातील 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे का? अर्थातच ओलांडली गेली आहे। न्यायालयानं आरक्षणासाठी 50%ची मर्यादा घालून दिली आहे, पण ती आधीच ओलांडली गेली आहे। महाराष्ट्रात आधीच 52% आरक्षण आहे, त्यामध्ये आता 10% आरक्षणाची भर पडली आहे, म्हणजेच एकूण टक्का झाला आहे 62%। आता पुन्हा प्रश्न पडतो, हे आरक्षण न्यायालयात टिकणार का? हे आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकार खास स्ट्रॅटेजी वापरणार आहे। मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण लागू करण्याची शिफारस सरकारनं केली आहे। त्यासाठी मागास आयोगानं इंदिरा साहनी खटल्याचा आधार घेतलाय। इंदिरा साहनी खटल्यानुसार 22 राज्यांमध्ये आरक्षण 50%हून जास्त आहे। बिहारनं सुद्धा याच धर्तीवर एकूण 70% आरक्षण दिलं आहे। तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू करण्याचा सरकारचा मानस आहे। विधिमंडळात मांडण्यात आलेल्या विधेयकात असं म्हटलंय की मराठा समाजाचा उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग 84% इतका आहे आणि तो इंदिरा साहनी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यास समाज हा मराठा समाज जो आहे तो पात्र ठरतो। अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येते आणि त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मग आता मनोज जरांगेंची जी सगळे सोयऱ्याची मागणी आहे त्याचं काय झालं? ती मान्य झाली का? त्याचं काय होणार आहे? कारण याच मागणीसाठी जरांगे आणि मराठा समाज आंदोलनावर अजून सुद्धा ठाम आहेत। सगळे सोयरेबाबत अजून स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सगळे सोयरे अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्या आहेत। या हरकती तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्याचं वर्गीकरण आणि छाननी केली जाईल आणि मग पुढची कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आरक्षण दिलं गेलेलं आहे, पण ते कधीपासून लागू होईल? विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवलं जाईल। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि राज्यात मराठा आरक्षण तातडीनं लागू होईल। आता सगळ्यात शेवटचा प्रश्न,
मराठा आरक्षण केंद्रात सुद्धा लागू असेल का? नाही. राज्य विधिमंडळानं मंजूर केलेलं हे आरक्षण केंद्रात लागू नसेल. फक्त राज्यापुरतंच हे मर्यादित असणार आहे. तर अशी ही सगळी 10 प्रश्न आहेत. यातला कुठला प्रश्न सुटलाय असं तुम्हाला वाटतं? तुमच्या मनात अजून कुठला प्रश्न असेल तर तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.